राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि सर्वत्र प्रचाराच्या तोफा देखील धडाडत आहेत। रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला आणि हाय व्होल्टेज लढाई मानल्या जाणाऱ्या आणि लक्षवेधी असलेल्या शिवधन मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे ती अनिल नवगणे आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये। आपण जर बघितलं तर आता शरद पवार यांनी देखील अनिल नवगणे यांच्यासाठी वेळ दिलेला आहे आणि मोठी सभा त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे ही लढत किती महत्त्वाची आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने किती लक्षवेधी आहे हे आपल्या लक्षात येईल। अनिल नवगणे न्यूज स्टेट महाराष्ट्रावर आपल्यासोबत आहेत। उबाटामधून जिल्हा प्रमुख म्हणून पदावरून आपल्याला त्या ठिकाणी पाय उतार व्हावं लागलं, परंतु लगेच आपल्याला तुतारी या चिन्हावर शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली। काय सांगाल, कशा पद्धतीची लढत या ठिकाणी होईल आणि कसं सर्व रणनीती आहे, काय एकूणच सांगाल? आपल्या सर्वांना कल्पना आहे की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून गेले कित्येक वर्ष काम करत होतो। काम करत असताना ही सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाला गेल्यामुळे विधानसभेच्या आधी लोकसभा झाली। लोकसभेमध्ये आदरणीय उद्धव साहेब म्हसळा माणगावमध्ये आले होते आणि त्यांनी ज्या जाहीर सभा घेतल्या त्याच्यामध्ये शिवधनचा पुढचा आमदार हा अनिल नवगणे असेल ही घोषणा केली आणि त्याप्रमाणे गेले कित्येक वर्ष मी या मतदारसंघाचा जिल्हा प्रमुख असल्यामुळे मी ह्या मतदारसंघामध्ये काम करत होतो आणि काम करत असताना जनतेच्या मनामध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक समय होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अनिल नवगणेलाच इथं आमदार करायचं। त्याच्यामुळे जेव्हा ही सीट शरद पवार गटानं गेल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की ही सीट महाविकास आघाडीत जर गेली असेल तर तुम्ही थोडंसं पुढं व्हा, आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या पाठीशी उभे राहू, अशा पद्धतीत ही भावना जेव्हा सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये झाली आणि कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, इथल्या जनतेने सांगितलं की ह्या टायमाला आपण लढलं पाहिजे, म्हणून शिवसेना पक्षातून शरद पवार गटाला गेलेल्या सीटचं मी स्वीकार केलं आणि शरदचंद्र पवार पक्षात NCPमध्ये मी प्रवेश करून रिसर मी त्याचा एक AB फॉर्म घेऊन मी आज इथं फॉर्म भरला आहे। मी तुम्हाला एकच सांगेन की या शिवधन मतदारसंघाच्या जनतेला कळून चुकलं आहे की इथला आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार। कारण की आपण जर बघितलं 2014ला फक्त 77 मतांनी ही सीट शिवसेना हारली होती। 2019ला थोडासा फरक जास्त झाला, कारण की थोडीशी उमेदवाराबाबतीत थोडीशी निगेटिव्ह पसरवली गेली की बाहेरचा उमेदवार अनेक त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी झाले। मागच्या आता लोकसभेच्या टायमाला आम्ही तिथे 29,000 कमी पडलो, परंतु आम्ही 25,000 मतं ही मुंबईतून ग्रामीण भागात आली नाहीत। त्याच्यामुळे हा जो आपल्याला फरक दिसतो आहे, आज जर तटकरे कुटुंब तुम्ही म्हणत असाल की त्यांच्या गेले 30 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये 30-35 वर्ष या मतदारसंघात ते काम करतायत। आज 80% लोक या मतदारसंघामधली मुंबई, सुरत, पुणे या ठिकाणी काम करतायत। जर हे स्वतःला महाविकास पुरुष जर म्हणत असतील तर विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांच्या जीवन आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे कधी लक्ष दिलं नाही। एखाद्या गावामध्ये समाज मंदिर, एखादा छोटासा रस्ता हे केलं म्हणजे विकास नाही, तर त्यांच्या जीवनासाठी आपण काय केलं? आपण आज जर ह्या शिवधनसारख्या तळा असेल, म्हसळा असेल, माणगाव असेल, रोहा असेल, या क्षेत्रामध्ये अनेक जागा मोकळ्या आहेत। जर ठरवलं असतं तर इथे कंपन्या आल्या असत्या तर इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे तो मुंबईला आणि सुरत, पुण्यामध्ये राहायला गेला नसता।
तो इथेच थांबला असता. परंतु ह्यांनी फक्त लोकांचं गैरसमज निर्माण करून आम्ही तुमच्यासाठी आहोत, पण त्याच्यामागे त्याने जो पैसा कमवला, पैसा जो कमवला, त्यांचं एकच लक्ष, सत्ता, सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता, हा समीकरण जो त्यांच्या जीवनामध्ये आहे. मग पैशापुढं कुणाचा चालत नाही असं जो त्यांचं समीकरण आहे, तो समीकरण येणारी जनता हे बदलून टाकणार आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आजही माझे वडील शेती करतायत, पण जनतेने मला उभं केलेलं आहे, शिवसैनिकांनी मला उभं केलेलं आहे, तमाम माय भगिनींनी मला उभं केलं आहे की ह्या टायमाला सर्वसामान्यामध्ये वागणारा, सर्वसामान्यामध्ये जाणारा कार्यकर्ता म्हणून जी माझी ओळख आहे, त्याच्यातून मला केलेलं उभं आहे. आज जर तटकरे कुटुंबांबद्दल बोलायचं तर खूप काय. आज तटकरे कुटुंब तुम्ही म्हणता की आज ते जे काही अजित पवार गट फुटून गेलं, ते का गेलं? आज जर बघितलं तर 70,000 कोटीचा घोटाळा हा अजितदादा पवार आणि सुनील तटकरेंनी या महाराष्ट्रामध्ये केला. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब एका ठिकाणी भाषणात बोलले की मी आता 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करायला सोडणार नाही, चौथ्या दिवशी हे शरद पवारांना सोडून, पवारसाहेबांना सोडून हे मोदीच्या मांडीवर बसले, हे कुणालाच कळलं नाही. त्याच्यामुळे तमाम जनतेने आज निर्णय घेतलेला आहे की ह्या टायमाला अनिल नवघणेला निवडून आणायचं आणि महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणायची. अशा पद्धतीत घेतलेला निर्णय हा तुम्हाला येत्या 23 तारखेला गुलाल कुणाचा आहे हे कळल. एवढंच बोलताना तूर्त थांबतो. 2009 पासून जो बालेकिल्ला आहे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं मानलं जातं आणि आदिती तटकरे, ज्या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत, त्यांचं तुमच्यासमोर आव्हान आहे. प्रस्थापित आहेत, काही विकास निधी त्यांनी केला आहे असं जर आपण म्हटलं तर तुमचं विकासाचं विजन काय आणि त्यांचं आव्हान आहे का आपल्यापुढे? कसं आहे, ते सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहेत. त्यांचे वडील इथं खासदार, आमदार, मंत्री त्यांच्या घरात हे आहेत आणि ते डायरेक्ट आलेले आहेत. तसे मी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, पंचायत समितीचा उपसभापती, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख अशी छोटी मोठी पदं घेऊन कार्यकर्ता म्हणून घडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाची जाण असलेला कार्यकर्ता मी आहे. त्याच्यामुळे भविष्यात या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये लोकांना रोजगार, त्यांच्या हॉस्पिटलची व्यवस्था, ह्या साऱ्या गोष्टी, त्यांना लागणाऱ्या जीवन आवश्यक गोष्टींसाठी प्राधान्य देऊन या 5 वर्षामध्ये मी तयार करून घेणार आहे. लोकांना जी काय महागाई वाढलेली आहे, आज जर ते म्हणतात घरोघरी म्हणतात की लाडकी बहिणीची योजना, पण आज जर तुम्ही महागाई बघितलीत, इकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले आणि इकडे 5 ते 7,000 महिन्याला खर्च वाढवला. हे सारं जर बघितलं, एका ठिकाणी द्यायचं आणि दुसऱ्या ठिकाणी काढून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला दिलं तुम्ही खुश, तुमचं काढून घेतलं आम्ही खुश, अशी जी रणनीती ह्यांची जी आहे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची, ही सत्ताधाऱ्यांची येणारी जनता ही मोडून काढणार आहे. पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल एवढं तुम्हाला. मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. लोकसभेमध्ये मुस्लिम बांधवांनी जी मतदान आहे ते महायुतीच्या विरोधात केलं होतं. यावेळेला महाविकास आघाडीच्या पारड्यात ही मतं पडतील, ती पाडून घेण्यात आपण यशस्वी ठराल? मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय हा महाविकास आघाडी, ज्या आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, त्यानंतर शरदचंद्रजी पवारसाहेब, राहुल गांधी यांनी देशामध्ये जे काम केलं, राज्यात जे काम केलं, ह्यांच्या प्रेमापोटी घेतलेला हा निर्णय आहे. आणि आत्ता मुस्लिम बांधवांना पण कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री करायचा आहे. त्यासाठी 100% मुस्लिम बांधव हा माझ्या पाठीशी राहील. मी आज प्रत्येक मुस्लिम वाडी, मराठा समाजाचे, कुणबी समाज, जे समाज आहे त्या समाजाकडे जातो आहे. त्यांनी एकच प्रत्येकाने निर्धार केला की या टायमाला जी घराणेशाही आहे, ही घराणेशाही राजकीय संपुष्टात आणायची, हा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाचा स्वागत अखंड जनता करत आहे. 16 तारखेला शरद पवार दस्तरखुद्द स्वतः या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या सभेसाठी येत आहेत. पूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना शरद पवार यांची सभा कशी बळ देऊन जाईल
आणि कसा फरक पडेल मतदारसंघामध्ये? कारण राष्ट्रवादीचेच सुनील तटकरे असतील किंवा आदिती तटकरे असतील, यांनी अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी होते, मात्र ही जी सभा होणार आहे ती विरोधातली सभा होणार आहे. कसा फरक पडेल मतदारसंघात? तुमच्या पारड्यात मताधिक्य वाढेल का? शरदचंद्र पवार साहेबांची 13 तारखेला सभा माझ्यासाठी घेतली होती, पण त्यांचा शेड्यूलमध्ये थोडंसं गडबड झाली. त्याच्यामुळे आजच मला संपर्क झाला की 16 तारखेला सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. आणि शरदचंद्र पवार साहेब जेव्हा इथे येतील, पवारसाहेब, त्या दिवशी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अनिल नवघणे विजयी घोषित होईल. कारण की किमान 15,000 ते 20,000 लोक स्वतःहून या सभेला हजर राहतील, ही तुम्हाला मी ग्वाही देतो. विकास कामं जी आहेत, अशी कोणती विकास कामं संकल्पित तुमच्या डोक्यामध्ये आहेत? कोणतं विकासाचं व्हिजन आहे? तुमचा मोटो काय? भविष्यात मतदारसंघामध्ये परिवर्तन किंवा विकासात्मकदृष्ट्या बदल घडवून आणण्यासाठी तुमचं नेमकं व्हिजन काय? सध्या कोणत्या समस्या जनतेला भेडसावत आहेत? कोणते अपेक्षित कामं उरलेली आहेत जी तुम्हाला पूर्ण करायची? पहिली गोष्ट, तरुणांना रोजगार, जे उद्योगधंदे आहेत, हे उद्योगधंदे या मतदारसंघात आणले पाहिजे. जे इथल्या जनतेला जर आजारी पडल्यानंतर त्यांना येणाऱ्या फॅसिलिटी, मग त्या हॉस्पिटलसाठी मुंबईला जायला लागतं, ते हॉस्पिटल या मतदारसंघात होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या सोयी, मग जी महागाई असेल, अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये, जो श्रीवर्धन मतदारसंघात विकासाच्या दृष्टिकोनातून मागे राहिला आहे. आज ते म्हणत आहेत की आम्ही एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले. जर तुम्ही बघितलं पाण्याच्या योजना, 90% पाण्याच्या योजना ह्या बंद पडलेल्या आहेत. करोडो रुपये कॉन्ट्रॅक्टरने काढून घेतलेत, पण ते पैसे गेले कुठे? ते पैसे ह्या टक्केवारीच्या माध्यमातून एक कॉन्ट्रॅक्टर सांगतोय, मी आज नाही तुम्हाला सांगणार, नावसहित तुम्हाला पुरावेसहित देईन, की आम्ही जर 20 ते 25% इथल्या स्थानिक आमदार खासदारांनी जर घेतले असतील तर आम्ही काम कसं काय पूर्ण करणार? कारण की गावचा ठेकेदार कुणालाच दिला नाही. ह्या लोकांनी तिथं ठेकेदार नेमलं आहे. ह्या शासनाच्या योजना, ह्या योजना मंजूर करण्यासाठी ह्यांचा काडीचाही संबंध नाही आहे. परंतु जेव्हा त्या शासनाने, केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून, जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्या टायमाला झालेल्या मंजुरी, परंतु हे आमदार असल्यामुळे ह्या योजना राबवल्या गेल्या. पण आज 90% योजना बंद आहेत. पैसे काढलेले आहेत, रस्त्यावर पाईप पडलेले आहेत, कुठे विहीर गेले, जिथं पाणी नाही तिथं विहीर खोदलेली आहे. असे अनेक प्रश्न. हे फक्त जनतेसाठी नाही, ह्या योजना यांच्या कुटुंबासाठी तयार केल्या आणि ह्यातनं करोडो रुपये काढून घेतले. हा माझा गंभीर आरोप आहे त्यांच्यावर. ओके, काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे. महाविकास आघाडी राज्यात आणि देशामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र मोठ बांधलेली आहे, मात्र काँग्रेसचा उमेदवार आहे. नेमकं काय गणितं असे बिघडतील का, की कशा पद्धतीनं तुम्ही सांगाल, याच्यावर काय विश्लेषण कराल? नाही, राजेंद्र ठाकूर हे काँग्रेसचे उमेदवार नाही आहेत. त्यांनी फॉर्म काँग्रेसच्या ह्याच्यातून भरला होता आणि एक अपक्ष भरला होता. परंतु AB फॉर्म महाविकास आघाडीतून जर मला मिळाला असेल तर हे उमेदवार होऊ शकत नाही. जे तालुका प्रमुख, त्यांचे त्या तालुका अध्यक्ष, ते त्यांचे जे फिरत आहेत, जे पहिले फिरत होते, परंतु त्यांचे अध्यक्ष महेंद्र दळवी यांनी जेव्हा सांगितलं की काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा महाविकास आघाडीचा अनिल नवघणेंना आहे, त्यानंतर एकही त्यांचा कार्यकर्ता आज त्यांच्याबरोबर फिरत नाही. त्यांनी त्या कालपासून माझं काम चालू केलेलं आहे. लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव पडेल? शेवटचा प्रश्न. लाडक्या बहिणीचा प्रभाव पडायचं कारणच नाही आहे. जनतेतल्या महिलांना कळून चुकलं आहे. आपल्याला 1500 रुपये शासनाने दिलेले आहेत. हे काय ह्यांच्या खिशातनं दिले नाही, शासनाने दिले आहेत. पण प्रत्येक महिन्याला 4-5 हजार रुपये वाढून जो काय राशन घरामध्ये भरायला लागतो आहे, जो धान्य भरायला लागतो आहे, जो तेलाचा डबा 1600 होता तर आता 2200 रुपये केलेला आहे. लसूण 200 रुपये 400 रुपये झाले. कांदा 30 रुपयात 70 रुपये झालेला आहे. डाळींचा भाव 30-40 रुपयांनी वाढवलेला आहे.
जे जीवन आवश्यक गोष्टी आहेत इकडे 1500 द्यायचे आणि इकडे 5000 काढून घ्यायची, ही जी काय भूमिका या सत्ताधाऱ्यांची आहे ही जनतेला मान्य नाही आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी ते निवडून येणार आहे. माझ्यासोबत अनिल नवगणे होते. राष्ट्रवादी शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि दस्तच खुद्द शरद पवार हे त्यांच्या सभेसाठी 16 तारखेला मतदारसंघामध्ये येत आहेत. त्यामुळे मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं परिवर्तन घडून येईल या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. तर महाविकास आघाडीचा श्रीवर्धन मतदारसंघाचा पुढचा आमदार अनिल नवगणे असतील असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी न्यूज स्टेट महाराष्ट्रावर एक्सक्लुझिव्ह बोलताना व्यक्त केला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.